नमस्कार, मी संदीप मोहन साळुंके, राहणार मिरे बाबरवस्ती, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझे शिक्षण BSc ॲग्री कंप्लीट झालेलं आहे. मी 2019 पासून केळी या पिकाचं उत्पादन घेत आहोत. सध्याला आपल्या शेतामध्ये 4 एकर केळीची लागवड आहे. पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. पारंपरिक पद्धतीने खते वापरल्यामुळे झाडांची एकसमान वाढ होत नव्हते, झाडांची उंची होत नव्हती, एकसमान बुंदा होत नव्हता, चकाकी येत नव्हती केळीला आणि बुंदाची साईज पण होत नव्हती. 2022 पासून आम्ही ERA ह्या कंपनीच्या संपर्कात आलो. तेव्हापासून आम्हाला असं समजलं की शेती काय असते आणि टेक्नॉलॉजी काय असते. ERA कंपनीची खते वापरल्यानंतर आपण कशी शेती उत्कृष्ट करू शकतो हे ERA कंपनीनं सिद्ध करून दाखवले. तुम्ही जे हा प्लॉट पाहताय, हा 1 जूनची लागवड आहे. हा प्लॉट 3 महिन्यांचा असताना हा पाण्यामध्ये गेलेला नदीच्या. तरीही ह्या प्लॉटची उंची हाईट सेम आहे. तरी ह्या प्लॉटला आपण ERA कंपनीचं टोटल शेड्यूल वापरलं होतं. तरी या सदर प्लॉटमध्ये आपण ERA मिला कॉम्प्लेक्स आणि नायट्राबोर त्याबरोबर SOP हे बेसळमध्ये आपण दिलेलं आहे. तरी याचे आपण 35व्या आणि 65व्या दिवशी असे दोन्ही डोस कंप्लीट केलेले आहेत. तर या सदर प्लॉटमध्ये आपण ड्रिंचिंगसाठी ERA रेगा 17-017 कॅल्शियंट आणि AG बूस्टचा वापर केलेला आहे. आणि या प्लॉटमध्ये आपण 15 दिवसानंतर ERA विटा स्टॉफिट, बोरट्रॅक, झिनट्रॅक आणि सेनिफॉज या 4 ग्रेडचा फवारणीसाठी यूज केलेला आहे. तर या प्लॉटमध्ये आपण फर्टिगेशनसाठी ERA रेगा 17-017 त्याबरोबर कॅल्सिनेट आणि 1261चा यूज केलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, मला तुम्हाला ERAच्या एका खताबद्दल माहिती सांगायची आहे. ते खत म्हणजे ERA लिवा नायट्राबोर. या खताच्या वापरामुळे मला तर झाडाची उंची, पानामधील अंतर आणि बुंदीची साईज एकसमान पाहायला मिळाली. तसेच कॅल्शियमचीही डिफिशियन्सी मला जाणवली नाही. तरी हे खत बनवणारी ERA ही पहिली आणि एकमेव कंपनी आहे. तर याचं प्रोडक्शन ERAच्या युरोपच्या प्लॅन्टमध्ये होतं. तरी शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की मला जसं ERAची खते वापरून अनुभव आला तसा तुम्हालाही येईल. त्यामुळे ERAची खते वापरण्याचा प्रयत्न करा. थँक्यू ERA.